त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव मम देवदेव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण बस स्थानकावर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे, मालवण पासून थेट अक्कलकोट पर्यंत। आणि या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरचा हा पल्ला आहे। हा जो डिस्टन्स दाखवतोय ना तो सरळ मार्गे जातोय। आपली जी गाडी जाणार आहे ती आचरा मार्गे जाणार आहे, त्यामुळे थोडीशी गाडी फिरून जाते गगनबावडा मार्गे, त्यामुळे डिस्टन्स थोडासा वाढणार आहे इकडे। आणि आपल्यासमोर पाहू शकता हे मालवण बस स्थानक। याआधी आपण आलो होतो, मुंबई मालवण पण इथपर्यंतच केलेलं आहे, बार्शी मालवण पण इथपर्यंतच केलेलं आहे, पण त्यावेळेस असं बस स्टँड नव्हतं, एकदम जुनं बस स्टँड होतं। आता बस स्टँड नवीन तयार केलेलं आहे, सोबतच कॉन्क्रीट रोड आहे। सध्या जो मालवण बस स्टँडला टाईम झालेला आहे तो 3:28, जवळपास 3:30 वाजलेले आहेत। अजून आपल्याला बस जी लागणार आहे मालवणवरून अक्कलकोट जाण्यासाठी तर 3:45 वाजताची बस आहे। बस लागायला अजून आपल्याकडे 15 मिनटं बाकी आहे। आणि टेम्परेचर बघाल ना तर 29 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। मगाशी दुपारी मी ज्यावेळेस पोहोचलो होतो त्यावेळेस 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान होतं। मगाशी मी मालवणला यायचं म्हणून मी गोवा राज्यातल्या बसेसना आलो होतो कणकवलीपर्यंत। ती जी बस बघितली ना, बापरे, 3x2 ची बस आहे। अक्षरशः असं वाटायला लागलं की उगाच बसलो या बसमध्ये। 3x2 चं कम्फर्ट लेवल काहीच नाहीये त्या बसमध्ये। एवढ्या लांब पल्ल्यावर 3x2 कसं कम्फर्टेबल बसणार? अक्षरशः खूप पॅक होतं, तो एवढी पॅक भरली होती गाडी। लांबच्या प्रवासाला बिलकुल कम्फर्टेबल गाडी नाहीये। आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसेस येत आहेत 3x2 च्या। मला वाटत नाही एवढ्या लांब प्रवासाचं कम्फर्टेबल राहील ती बस, अनकम्फर्टेबल बस आहे राव। याच्यापेक्षा मग आपली अशोक लेलंडची बस परवडते, ज्या बसनं आज प्रवास करणार आहे 2x2। एकदम आरामशीर अशी जागा, लांब पल्ल्यावर आरामदायी असा प्रवास होतो त्या गाडीनं। 3x2 परवडणार नाही आपल्याला। अशी धिप्पड जरी माणसं बसली ना त्याच्यामध्ये एकच माणूस बसायचा, अशी कंडिशन झाली होती। ग्रामीण भागात देत आहेत, लोकलला देत आहेत, तर मिड रेंज पल्ल्यावर तर ठीक आहे, पण आपली गाडी आल्यावर बघूया त्याचा कम्फर्ट लेवल काय आहे, खरंच लांब पल्ल्यासाठी बेस्ट आहे का गाडी, ती आता गाडी आल्यावरच बघूया। आज ज्या गाडीने आपण प्रवास करणार आहे मालवण अक्कलकोट, मालवण आगाराने नव्यानं सुरू केलेला हा मार्ग आहे मालवण अक्कलकोट। आणि ही जी गाडी आहे ती दोन्हीकडून बुकिंग आहे, मालवण अक्कलकोट, अक्कलकोट मालवण, मंदिरापर्यंत जाते ही गाडी। आता आपली गाडी आलेली आहे मालवण अक्कलकोट, पाहू शकता। मस्त भिंगवली। आपली गाडी लागली आहे मालवण बस स्टँडला फलाट क्रमांक 2, जिथे रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, पणजी, मापसा, बांदा, फोंडा, राधानगरी जाण्यासाठी बसेस लागतात। फलाट क्रमांक 2। याआधी पण आपण एक रिसेंटली कोकणातून एक रूट केला होता, तर बरेच वर्षानंतर ती सेवा सुरू केली होती कुडाळ आगारानं। कुडाळ ते शिर्डी त्या बसचा रूट आपण कंप्लीट केलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण मालवण अक्कलकोट ही सेवा नवीन सुरू केली, त्यामुळे आपण मालवणवरून अक्कलकोट हा प्रवास करतोय। त्याचा मार्ग थोडा युनिक आहे, तुम्हाला मार्ग सांगतो कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे। त्याआधी तुम्हाला मालवण बस स्टँडचा परिसर दाखवतो, मस्तपैकी असा। तर मंडळी गाडी आता फलाट क्रमांक 2 ला लागलेली आहे। तर आपल्या गाडीचा मार्ग बघूया, कोणत्या मार्गे आपली गाडी जाणार आहे। आपली गाडी जाणार आहे मालवण नंतर आचरा, कणकवली, तरळा, गगनबावडा, कोल्हापूर नंतर पंढरपूर, सोलापूर आणि अक्कलकोट असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे। ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे MS14 LX सिरीजची गाडी 7199 या गाडीनं आपण प्रवास करतोय। हा मार्ग थोडासा युनिक आहे मालवण कोल्हापूर पर्यंत, बाकी सगळा सेम रूट। तर मंडळी गाडीचा टाइम जवळजवळ होत आलेला आहे, 3:45 बरोबर 3:45 वाजत आलेले आहेत या ठिकाणी। माझं नाव दीपाली परब। मला खूप दिवसापासून अक्कलकोटला जायची संधी मिळत नव्हती, पण योगायोग आला। कोणी सांगितलं एका ताईने मला की अक्कलकोट गाडी चालू झाली आहे, 3 दिवसच झाले। ती मालवणचीच आहे, मासे विकणारी।
की माझ्या आई वडिलांचा उद्या 48वा लग्नाचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने मी एक त्यांना सरप्राईज म्हणून मी जाईन. मंडळाने ही सेवा चालू केल्याबद्दल आधी पहिले मी त्यांची आभारी आहे. तर मी आज मनात जिद्दत धरली, त्यामुळे मी आज अक्कलकोटला जाते. ही त्या माझ्या स्वामींची कृपा. आणि सुरुवातीला ही जी गाडी चालायची ना ती आठवड्यातनं एकदा चालायची. आत्ता गाडी रेग्युलर चालते आणि बुकिंगला सुद्धा ही गाडी टाकलेली आहे. आत्ता जी या गाडीचा मार्ग आहे ना तो रेग्युलर करण्यात आलेला आहे. तर मालवणवरून ऑनलाईन बुकिंग दाखवतोय. मालवण तो अक्कलकोट मंदिर वाया आचरा तिथा मार्ग आहे. ऑर्डिनरी बस आहे या रूटला आणि तिकीट भाडे तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो 810 रुपये एवढे तिकीट भाडे पडते तुम्हाला ऑनलाईन तिकीट. फायनली मंडळी आपल्या गाडीचा सुटण्याचा टायमिंग झालेला आहे. मालवणवरून आता गाडी रवाना होते आपली. आपला मालवणवरून जो पुढचा स्टॉप येणार आहे तो आचरा. आता इथून गाडी आचरा मार्गे जाईल कणकवलीसाठी. तर आता गाडी रेडी झालेली आहे. चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा रात्रांनी प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग. मालवणपासून जवळपास 21 किलोमीटर अंतर गाठत आता आपण आचरामध्ये पोहोचलेलो आहे. जवळपास इथे पोहोचण्यासाठी आपल्याला अर्ध्या तासाचा टाईम लागलेला आणि इथे एक अजून एक मालवण आगाराची बस आहे. मालवण आचरा अशी काहीतरी लोकल गाडी आहे बहुतेक. तर असा काहीसा आचराचा बस स्टॉप आहे. गाडीमध्ये प्रवासी बघाल ना तर बऱ्यापैकी गाडी इथपर्यंत भरलेली आहे. जाऊया आता. इथून आपण कणकवली जाणार आहोत. हे तुम्हाला बस स्टॉप दाखवायचं होतं पण दाखवलं. मालवणपासून आचरा मार्गे जवळपास 52 किलोमीटरचा अंतर गाठत 1.5 तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे कणकवली बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 5:28 झालेले आहेत आणि कणकवली बस स्टँडचा परिसर बघा. बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी. सिंधुदुर्ग विभागाच्या गाड्या आहेत सगळ्यात जास्त करून. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी बऱ्याच आगाराच्या गाड्या आहेत. आपली जी गाडी थांबली होती फलाट क्रमांक 4ला किंवा इथं पण थांबते फलाट क्रमांक 5ला. वैभववाडी गगनबावडा मार्गे जाणार आहे कोल्हापूरसाठी. आता इथून गाडी पोंडा घाट न जाता आपली गाडी जाणार तरळा, वैभववाडी आणि मस्तपैकी असा घाट लागणार आहे मध्ये गगनबावडा घाट. गगनबावडा घाटानंतर डायरेक्ट थेट कोल्हापूर असा गाडीचा रूट आहे. आणि कोल्हापूर नंतर सांगोला, मिरज, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर अक्कलकोट असा मार्ग आहे. बरेच रूट केलेले. कणकवली आगाराचा एक रूट चालतो कणकवली गाणगापूर. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. याच आगारातून आपण तो रूट केलेला आहे. सावंतवाडी, कणकवली, गाणगापूर असा रोड होता तो. बस स्टँडला अशा गाड्या बघतोय ना काय भारी वाटतं. इतक्या गाड्या अपग्रेड झाल्यासारखं वाटतंय ना. बस स्टँडला जुन्या गाड्या आता कमी व्हायला लागल्यात आणि नव्या गाड्या अतिशय भरल्यासारखं वाटायला लागल्यात. चारीच्या चारी गाड्या फलाटला लागलेल्या आहेत ते पण ब्रँड न्यू कंडिशन. दादांनी मस्तपैकी असं सरबत दिलेलं आहे आपल्याला. पायनॅपल सरबत. आपल्याला मालवणमध्ये आपले सबस्क्रायबर मंडळी पण भेटले होते आणि कणकवलीमध्ये पण आपले सबस्क्रायबर मित्र भेटले होते. देवगडचे होते पण आता गाडी लवकर आली त्यामुळे काही जास्त काही मला त्यांचं शूट घेता आलं नाही. त्याच्यासाठी मी म्हणलं काहीतरी छोटासा कॅमेरा वगैरे लावायचं चालू आहे. करूया काहीतरी ॲड करूया युनिक गॅजेट. पण देवगडवरून पण आपल्याला एक रूट करायचा आहे. सकाळचं शेड्यूल देवगड अक्कलकोट. मला एखादी कमेंट आली होती की देवगड अक्कलकोट करा. चुकून देवगड समजून देवरुख अक्कलकोट हा रूट केला होता आपण. बीडचे इकडे कुठे वाटलं बीच कुठलं बीच केलं शिवला बीच कसं एन्जॉय वगैरे फॅमिली ट्रिप होती का. कणकवली नंतर आता आपला पुढचा स्टॉप तरळ आणि वैभववाडी.
तर मंडळी आता आपण वैभववाडीमध्ये आलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 6:28 झालेले आहेत, म्हणजे 6:30 वाजलेले आहेत. आता इथून पुढचा जो आपला पुढचा घाट लागणार आहे गगनबावडा घाट, मस्तपैकी असं आपल्याला बघायला मिळणार. मला वाटलं रात्र होती का काय, पण बऱ्यापैकी मावळलेल्या. बघूया आता या घाटामध्ये गगनबावडा घाट कसा दिसतोय. हे घाटातलं काम संपूर्ण झालेले. गगनबावडा घाटातूनच अजून एक घाट लागतो पलीकडच्या साईडला, तो म्हणजे भुईबावडा घाट. तर भुईबावडा जाण्यासाठी कोणती गाडी पकडावं लागेल, अशी कोणती गाडी आहे की जी भुईबावडा वगैरे जाते. मला वाटते आय थिंक लोकल गाडीच असेल जी भुईबावडा मार्गे जाते. आतापर्यंत मला भुईबावडा मार्गे जाणारी गाडी दिसली नाही. आणि कोणती गाडी भुईबावडा घाट मार्गे जाते नक्कीच कमेंट करा. त्याचा ब्लॉग बनवायचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. लोकल का असताना पण छोटा मोठा पावसाळी सीझनमध्ये आपण घाट सेक्शन कव्हर करणार आहोत मस्तपैकी असा. आता गगनबावड्यामध्ये आलेलो आहे आपण. बरोबर संध्याकाळचे 7 वाजलेले आहे इथं. आत्ता एक गाडी गेली पुणे स्टेशन ते पणजी, लालपरी होती. वातावरण असं एकदम गारवा सुटलेलं आहे. पहिले थंडीच्या महिन्यात लवकर डार्क दिसायचं, आता जरा संध्याकाळचे 7 वाजलेले उजेड बघा तुम्ही. आता गगनबावड्याच्या पुढचा स्टॉप आपला डायरेक्ट कोल्हापूर. इथून जवळपास 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण तास 1.5 तासाचा कालावधी लागेल, डिपेंड ऑन रोड. गगनगिरी महाराजांचं इथं वरती काहीतरी मंदिर आहे वाटतं, मठ आहे का मंदिर आहे माहीत नाही, कधी गेलो ना आपण. इथं गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे. इथून असं वर गेलं की मंदिर लागते. मी ऑलरेडी प्रवासाला 1 तास निघायच्या आधी जेवण केलेलं आहे मालवणमध्ये. मस्तपैकी अशी शुद्ध शाकाहारी थाळी घेतली होती, सोबतच कोकम सरबत. व्हेज थाळीचे 100 रुपये, असं टोटल 125 रुपये तिथे खर्च आलेला आहे आपला. सिंधुदुर्ग नंतर आता डायरेक्ट आपला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे, कोल्हापूर. आणि काय योगा ज्या गाडीचा आपण रोड केला होता ती गाडी आपल्या समोरच आहे. 1 आठवड्यापूर्वी आपण रोड केला होता ती गाडी आपल्या समोर आहे. आता गाडी क्रमांक जरा दुसरी दिसते, 1332 दुसरी गाडी होती, शिर्डी कुडाळ. आणि आता त्या गाडीचा ब्लॉग केल्यानंतर आता या गाडीचा ब्लॉग चालू आहे आपला. एका पाठोपाठ एक ब्लॉग होत आहेत नाही का.
मालवणपासून जवळपास 165 किलोमीटरचा अंतर गाठत 5.25 तासामध्ये आपली बस कोल्हापूर बस स्टँडला पोहोचलेली आहे. बरोबर या ठिकाणी 9:15 झालेले आहेत आणि या गाडीसाठी आपल्याला तिकीट भाडे पडलेले मालवणपासून ते अक्कलकोटपर्यंत 810 रुपये ऑनलाईन तिकीट. ही स्लीपर बस कोल्हापूर नांदेड. आपण कोल्हापूरवरून एक प्रवास केलेला आहे, रात्रांनी प्रवास कोल्हापूर परभणी. साधारण कोल्हापूरवरून 6 वाजता सुटते ही गाडी संध्याकाळी. आता इथून जो आपला प्रवास राहिलेला आहे कोल्हापूर ते अक्कलकोट जवळपास 285 किलोमीटरचा हा प्रवास आहे. पंढरपूर बघायचं झालं तर 185 असं काहीतरी किलोमीटर भरतं कोल्हापूर पासून. तुम्हाला जर या गाडीनं मालवणवरून किंवा कणकवलीवरून प्रवास करायचा असेल किंवा कोल्हापूरवरून अक्कलकोट देवदर्शन करायचं असेल ना तर तुम्ही इथून प्रवास करू शकता. कारण रात्रीचा प्रवास करून तुम्ही दिवसा दर्शन घेऊ शकता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कोल्हापूर बसस्टँड पाहू शकता. हे 9:15 वाजताचे दृश्य आहे कोल्हापूर बसस्टँड. बरेच प्रवाशांची गर्दी दिसते पण नेहमीप्रमाणे थोडीशी आज कमी आहे कारण या टायमिंगला खूप गर्दी असते कधी कधी. तुम्हाला पुणे मुंबई साईडला जायचं असेल तर त्या ठिकाणी बसेस लागतात. ज्योतिबा दर्शन जायचं असेल तर त्याच्या थोडंसं पलीकडच्या साईडला बसेस लागतात. म्हणजे असे पार्टिशन केलेले आहेत फलाटचे. तुम्हाला सोलापूर पंढरपूर या साईडला जायचं असेल तर इथे आपल्या गाड्या लागतात. कोकण साईडला जाणार त्या गाड्या ना त्यात या साईडला लागतात. म्हणजे ते कणकवली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आय थिंक मी मग फलाट क्रमांक 5 बोललो पण इथे पण गाडी लागते आपली. हैदराबाद, सोलापूर, तुळजापूर, गाणगापूर, फलाट क्रमांक 6. आता थोडासा आराम करूया पंढरपूर पर्यंत तरी कारण झोप थोडीशी लागायला लागली. चला आता आपली बस हालते कोल्हापूरवरून 9:28. लेट्स गो. तर मंडळी रेग्युलर प्रमाणे आपली जी गाडी थांबलेली आहे इथे नागद फाटा बरोबर या ठिकाणी सिनल ढाबावर गाडी थांबलेली आहे आणि या ठिकाणी बरेच गाड्या आलेल्या आहेत. अक्कलकोट, कोल्हापूर अक्कलकोट आली आहे, मालवण अक्कलकोट आहे, त्याच्यानंतर मागाशी ओळख करून दिली होती स्लीपर बस आहे. बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी. कर्नाटकची पण गाडी आहे. आत्ता बरोबर नागद फाट्याला आपली बस थांबलेली आहे 11:43. इथे रात्रीच्या जेवणासाठी थांबा वगैरे झालेला आहे. मालवण पासून जवळपास 350 किलोमीटर अंतर गाठत 9.5 तासांमध्ये आपली गाडी पंढरपूर बस स्टँडला पोहोचलेले आहे. ज्यांना कोणाला मालवणवरून पंढरपूरला यायचं असेल तर तुम्ही 9.5 तासामध्ये पंढरपूरला येऊ शकता या गाडीने. आता बरोबर या ठिकाणी 1:38 झालेले. अजून आपल्याला पंढरपूर पासून अक्कलकोटचं जे अंतर दाखवत आहे साधारण 111 किलोमीटरचा समथिंग प्रवास राहिलेला आहे आपला. आणि आपण मध्ये नागद फाट्यावर वगैरे जेवायला थांबलो होतो ना, 1 नंबर व्हेजिटेबल थाळी होती. 100 रुपयामध्ये अशा प्रकारचा मेन्यू येतो. अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही तिथे व्हेज थाळी ट्राय करू शकता. तुम्हाला थाळी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये काय काय मेन्यू आहे हे सुद्धा मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. आणि या रूटवर मालवण पासून अक्कलकोट पर्यंत सिंगल क्रू आहे. म्हणजे या रूटवर आलटून पलटून चालू वाहक ड्युटी करतात. पंढरपूर बस स्टँडला जवळपास रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. मध्यरात्र झालेली आहे आणि प्रवासी बघा अक्षरशः प्रवासी इकडे मुक्कामी थांबलेले आहेत बस स्टँडला. इथे आपली गाडी थांबलेली आहे फलाट क्रमांक 10 जिथे सोलापूर अक्कलकोट जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी. आतापर्यंत जेवढे पण रोड झालेले आहेत आपले मालवण, आचरा, कणकवली, तळा, गगनबावडा, कोल्हापूर, आता पंढरपूरला गाडी आली. पंढरपूर नंतर आता सोलापूर आणि अक्कलकोट. रात्रीचं जर्नी एकदम कम्फर्टेबल होतं. वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही. म्हणजे एकदम आरामशीर असा प्रवास. मध्ये मध्ये थोडीशी झोप पण घेतली होती कारण हा रोड परत तेच दाखवून मला तुम्हाला व्हिडिओमध्ये बोर करायचं नव्हतं. त्यामुळे आपण मेन पॉईंट घेतलेले आहेत. आता सांगोल्यामध्ये आपली जी गाडी पोहोचली होती ती परफेक्ट 1 वाजता. तर सांगोल्यावरून पंढरपूरला यायला 38 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे. तर इथे बरोबर 1:38 झालेले. अक्षरशः पोलिसांचे पथक वगैरे फिरतायत पाहू शकता. आणि खूप हाय अलर्टवर हे पथक असतात. निम्म्या रात्री दर रात्री मराठवाड्याकडच्या बस स्टँडला गेलो होतो ना, अक्षरशः हादरून गेलो होतो. म्हणजे बाबा असे पण काही घटना घडतात. पोलिसांमुळे काही गोष्टी टळतात. ते म्हणजे पोलीस किती इम्पॉर्टंट आहे हे त्याच्यावरून कळलं मला. बरेच असा अनुभव आहेत त्या सांगितलं नाही तुम्हाला. थंडी थोडीशी हलकीशी थंडी वाजते. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असून दिवसा एवढा भयानक ऊन लागते आणि रात्रीची एवढी थंडी लागते ना मला कळतच नाही नेमका हा सीझन कोणता आहे ते. आता तुम्हाला माहिती आहे बरेच काही महायुद्ध घडते, बरेच काय अशा गोष्टी घडतात.
फिरतायत जगामध्ये निसर्गाशी खेळ चालू आहे. खेळ 111 किलोमीटरला साधारण आपल्याला 2.5 किंवा 3 तास तर लागू शकतात अक्कलकोट पोहोचण्यासाठी. आणि बरोबर आपण 5च्या टायमिंगला जसं अक्कलकोटमध्ये पोहोचू त्यावेळेसच मंदिर उघडलं जातं 5 वाजता. अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिर मस्तपैकी असं सकाळ सकाळ तुमचं दर्शन होऊन जाईल. चला आता ड्रायव्हर आलेलं जाऊया, आता रूट आता कंटिन्यू करूया मस्तपैकी. तर मंडळी आपण पोहोचलेलो आहे अक्कलकोट बस स्टँड आगारामध्ये पोहोचलेलो आहे इथे. आणि टेम्पररी बस स्टँड जे होतं ना अक्कलकोटचं, मी याआधी तुम्हाला दाखवलं होतं ते बस स्टँड नाही आहे सध्या. आता आगारामध्येच बस स्टँड केलेलं आहे. तुम्ही हा आगार पाहू शकता अक्कलकोट आगार आणि बस स्टँड त्या ठिकाणी टेम्पररी शेड वगैरे टाकलेले काही प्रवासी बस स्टँड दिसत आहेत तुम्हाला. आता इथून आपली जी गाडी जाणार आहे ती डायरेक्ट मंदिर जाणार आहे, म्हणजे तिथं या गाडीचा लास्ट स्टॉप आहे. गाडी रे गाडी मंदिरापर्यंत पॉईंट आहे या गाडीचा. तर मंदिरापर्यंत जाऊया आपण. आपले तिकीट पण मंदिरापर्यंत काढलेले. थोडंसं आपण दर्शन घेऊया, तुम्हाला दर्शन घडवतो, त्याच्यानंतर आपला ब्लॉग इकडे एंड करूया. चला तर मंडळी आपला फायनली जर्नी कंप्लीट झालेला आहे. सगळे प्रवासी मंदिरापाशी सोडलेले आहेत. आता आपली गाडी मुक्कामी जाते वाहनतळापाशी. चला दादा कधी आलो तर भेटू परत मालवणला. बरं वाटलं तुमच्यासोबत प्रवास करून. चला चला येऊ का दादा? चालेल चालेल. चला फायनली मंडळी आपण गाडी सोडलेली आहे मालवण अक्कलकोट. आता ही मुक्कामी गेलेली आहे गाडी. आणि हिचा जो टायमिंग आहे रिटर्न जाण्याचा अक्कलकोट वरून संध्याकाळी 5:30ची गाडी आहे. अजून एक समोरून गाडी आलेली आहे अक्कलकोट गुहागर अक्कलकोट गाडी, हे पण कोकणातून आलेली गाडी. तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं हा प्रवास? 450 ते 500 किलोमीटरच्या रेंज मधला प्रवास होता आणि एकदम मस्त असा प्रवास झालेला आहे. रात्रानी प्रवास मालवण वरून इथे पोहोचण्यासाठी 12 ते 12.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. जर तुम्हाला हा प्रवास करायचा असेल ना एकदम कम्फर्टेबल असा प्रवास होणार. प्लस मंदिर उघडायचं जे टायमिंग आहे ते पहाटे 5 वाजता. तर आता अर्ध्या तासाने मंदिर उघडेल, तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊ शकता आणि डायरेक्ट थेट दर्शन घेऊ शकता. कशा पद्धतीने त्या गाडीचा रूट चालतो ते संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर मंडळी तुम्हाला जाता जाता छोटंसं दर्शन घडवून देतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं मस्त पैकी असा. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर. चला बाय. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा